बोरगाव येथील श्री अरिहंत सौहार्द संस्थेला अहवाल सालात 18 कोटी 32 लाख रुपयांचा नफा. संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी दिली माहिती. बोरगावसह परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 1990 साली दिवंगत रावसाहेब पाटील दादा यांच्या आशीर्वादानं बहुजनांचे उद्धार करू या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापना केली. आज उद्देश सफल झालाय, कारण सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालवल्यानं अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. यंदा संस्थेला 18 कोटी 32 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील यांनी दिली. अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अभिनंदन पाटील म्हणाले, अहवाल सालात संस्थेत एकूण 23,342 सभासद, 7 कोटी रुपये भांडवल, 17 कोटी 4 लाख रुपये निधी असून अहवाल सालात 1726 कोटी 17 लाख इतकी ठेव आहे. 3 कोटी 88 लाख रुपयांवर गुंतवणूक केली आहे. 1255 कोटी 99 लाख रुपयांचे कर्ज वितरण करून 18 कोटी 32 लाखांचा निव्वळ नफा झालाय. यावेळी प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूर यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली. यावेळी उत्कृष्ट शाखा म्हणून कोगनोळी, तर उत्तम व्यवस्थापक म्हणून बेळगाव शाखेचे व्यवस्थापक जिनदत्त वडेर, तर उत्कृष्ट सेवक म्हणून मांगूर शाखेचे अरुण पाटील यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी सहकार रत्न उत्तम पाटील म्हणाले की संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची प्रगती होते. संस्थेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. बेळगाव इथं लवकरच 200 खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं. माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमात श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगावचे चेअरमन श्री अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सुजय पाटील, व्हाईस चेअरमन सतीश पाटील, पृथ्वीराज पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, संचालक सुभाष शेट्टी, जयगोंडा पाटील, अभय करोले, जयपाल नागावे, आपासाहेब कडोले, शरद लडगे यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.